श्री स्वामी समर्थ. तर आता येत आहे अधिक महिना, म्हणजेच की धोंड्याचा महिना. तर धोंड्याच्या महिन्यामध्ये आपल्या आईची ओटी भरायची आहे. तर ओटी भरताना ही एक चूक कोणीही करायची नाही. तर कोणती चूक आहे, त्याची वेळ काय आहे, दिशा कोणती, कशी भरायची आहे किंवा कोणी भरायची नाही, हे तुम्हाला मी आज सगळं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आताचा व्हिडिओला आपण सुरुवात करूया. की ओटी भरताना ही सुवासिनीनेच ओटी भरायची आहे. आपल्या आईची ओटी भरताना कोणती काळजी घ्यायची आहे. तर ओटी भरताना म्हणजे तुम्हाला जर मासिक पाळी चालू असेल किंवा कोणत्याही प्रकारे अशुद्ध म्हणजे तुमच्या घरात जर कोणी गेलेलं असेल किंवा तुम्हाला सुतक असेल, तेव्हा मात्र तुम्ही तुमच्या आईची ओटी चुकूनही भरायची नाही आहे. तर आता ही दिशा कोणती, ओटी भरण्याची दिशा कोणती? तर ओटी भरताना तुमचं जे तोंड आहे ते पूर्व किंवा उत्तर दिशेला होऊनच तुम्ही आईची ओटी भरायची आहे. तर याच्यामध्ये आता साहित्य काय काय घ्यायचे ते तुम्हाला मी सांगितलेलेच आहे. ओटी भरताना तांदूळ, खण, नारळ आणि जे काही सौभाग्याचे वस्तू असतात, हळकुंड, हिरव्या बांगड्या, कंगवा, आरसा, हे काही सर्व 5 फळे, मिठाई, सुपारी, पान, हे सगळं तुम्हाला ओटीमध्ये द्यायचं आहे. त्याच्यानंतरला आता ही ओटी भरायची तर ती कोणत्या दिवशी भरायची, चांगला दिवस कोणता आहे, वार कोणता आहे, तर ते आहे मंगळवारी आणि शुक्रवारी तुम्ही आईची ओटी भरू शकता. कारण का हे मंगळवार आणि शुक्रवार हा दिवस हा देवीचा वार म्हणून चांगला आणि शुभ मानला आहे. त्याच्यामुळे या 2 दिवशी तुम्ही आईची ओटी भरू शकता. तर आता कोणाची ओटी भरायची नाही, तर ही चुकूनही ही एक गोष्ट मात्र तुम्ही करू नका. तर आता विधवा, समजा तुमची आई जर विधवा असेल तर विधवा आईची ओटी चुकूनही कोणत्याही मुलीने आपल्या आईची ओटी भरायची नाही. तर तुम्ही त्याऐवजी जे काही सामान असतं ओटीचं ते तुम्ही देवापुढे ठेवून ही विधी पूर्ण करू शकता. तर ही ओटी हे झालं ओटी भरण्याचं, की म्हणजे दिशा कोणती आहे आणि साहित्य, वेळ, हे सगळं मी तुम्हाला सांगितलं आहे. तर आता अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित आहे, म्हणून हा अधिक मास केला. म्हणजे ओटी अधिक मासात आईची ओटी भरल्याने शुभ आणि चांगलं मानलं जातं. ओटी भरताना साधेपणा आणि भक्ती मनात असावी. त्याच्यानंतरला आईला ओटीमध्ये साडी देताना काळी आणि निळी साडी देऊ नये.